אוקיי, טוב, אז בסייעתא דשמיא נעשה ונצליח, ברוכים הבאים לכולם, सगळ्यांना वेलकम टू द शिवर. इट्स अ बिग स्कूत, आपल्याला शिवर अटेंड करायला सोबत अभ्यास करायचा मोठा स्कूत आहे, मोठा मेरिट आहे आणि सर्वांना तो मेरिट नाही मिळत. आणि जे पण शिवर अटेंड करतात तर इट्स अ बिग थिंग. तोराचा अभ्यास करणे आणि मिशनाचा अभ्यास करणे पण अजून इट्स अ खूप मोठी गोष्ट आहे. मिशनाचा अभ्यास करणे खूप मोठी गोष्ट आहे आणि मिशनाचा अभ्यास बोलतात की दररोज जो करतो त्याला खूप मोठे मेरिट्स आहेत. ए, तर एव्हरी वीक आपण करतो भाऊ हशेम सोबत. तर इट्स अ बिग थिंग. सगळ्यांच्या इल्वी निष्मातसाठी आपण बोलतो आणि इल्वी निष्मातसाठी मिशनाचा अभ्यास करतो बोलतात का माणसाने जिवंत असताना त्याचं स्वतःच्या इल्वी निष्मातसाठी पण केलं पाहिजे. कारण ते पण इम्पॉर्टंट आहे. अ, एक एक ओल्ड बाई होती, ती जेव्हा आपण डोनेशन द्यायची तिला विचारायचं एक कोणासाठी देतस, ती बोलची मी स्वतःच्या इलू निष्मासाठी देते. ती बोलते, ती बोलली का नंतर मला माहित नाही कोण माझ्यासाठी करेल का नाही, म्हणून मी आत्ताच माझ्यासाठीच डोनेशन देते. सर्व करते कोणासाठी, स्वतःसाठी, इलू निष्मात, स्वतःच्या इलू निष्मातसाठी. पुढे जाता तर त्याला फायदा होईल. तर जेव्हापर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपण स्वतःच्या सोलसाठीच ची काळजी घेतली पाहिजे आणि तोराचा अभ्यास केला पाहिजे. सदाका दिला पाहिजे, चॅरिटी दिली पाहिजे जेवढी होईल तेवढी. कोणासाठी? स्वतःसाठी. सोडा ह्या गोष्टीमध्ये स्वार्थी राहायला प्रॉब्लेम नाही आहे. कारण माणसं एक्सपेक्ट करतात का मुलं करतील, कोण अजून करेल. आणि आपण बघतो का खूप सद्दिकी माणसं जे करतात, ऑफकोर्स. पण किती करता येईल, किती किती करू शकतील. मे बी इकडे तिकडे मेझोनोत, शाकोल, आदामा आणि स्वतःच्या लाईफमध्ये कंटिन्यू करतात. तर जेवढी चान्स मिळेल ते माणसाला, समजा ऑपॉर्च्युनिटी असेल तर त्यांनी स्वतःसाठीच केलं पाहिजे, ऑफकोर्स. आणि स्वतःची लाईफ सेट केली पाहिजे वर. ते एनिवे, पण थोडासा अभ्यास जो होतो तो नुसती वरच्यासाठी नाही, पण एव्हरी डे लिव्हिंगसाठी पण दॅट्स इम्पॉर्टंट. जसं आपण शेमामध्ये बोलतो का शमाईम वेल आला आरेच, द हेवन विल बी ऑन द अर्थ. जेव्हा माणूस थोडासा अभ्यास करतो तेव्हा तर लाईफ इज मोर सेरीन. तो काम असतो, तो शांततेत सर्व घेतो. त्याला आकाश बरोखुशीच्या जवळ जातो तो. आणि मग एक वेळ आकाश बरखूच्या थ्रोनच्या समोर असेल तर आकाश बरखू हशेमची लाईट त्याची सम्याह होतो, तो खुश असतो. त्याला कसलीच किती पण डिफिकल्ट सिच्युएशन असेल तरी पण तो आरामात देऊ शकतो, कारण तो आकाश बरखूच्या हातामध्ये आहे. त्याला माहिती आहे तो कुठे आहे. तर म्हणून थोडासा अभ्यास फार इम्पॉर्टंट आहे. जेवढं होईल तेवढं केलं पाहिजे आणि नाही स्वतःच्या इलू निष्मात पुढे जातासाठी पण आत्तासाठी पण, ऑफकोर्स. आता एनिवे वी स्टार्ट विथ द स्मॉल प्रेयर ॲज युजल. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आपण ती स्मॉल प्रेयर करूया, जी आपण मिशनत ब्राखोतमध्ये शिकलो होतो एक वेळा. ओके, ये. יהי רצון מלפניך, אדוני אלוהי, שלא יארע דבר תקלה על ידי, ולא אכשל בדבר הלכה, וישמחו בי חברי, ולא אומר אל טמא טהור, ולא אל טהור טמא, ולא ייכשלו חברי בדבר, בדבר הלכה, ואשמח בהם. כי אדוני ייתן חוכמה מפיו, דעת ותבונה, גל עיניו ויביא את הנפלאות מתורתך. So with this small prayer, we start our shiur. As usual, we say prayer खूप इम्पॉर्टंट असते. सर्व गोष्टींच्या आधी आपण नमाज केली पाहिजे. आपण थोडीशी नमाज आपली सोबत पाहिजे एव्हरी टाइम. आणि अं, सोबत नमाज केली पाहिजे, दरवेळेला नमाज केली पाहिजे. छोटीशी प्रेयर, काय पण करायच्या आधी, कुठे पण जायच्या आधी, कोणता पण पाऊल टाकायच्या आधी, एव्हरीथिंग शुड बी कंपनीड विथ अ स्मॉल प्रेयर. आणि त्या प्रेयरमुळेच होल मेक्स अ होल डिफरन्स, मोठा डिफरन्स होतो. ते
तर प्रेयर करणे इम्पॉर्टंट आहे. आणि प्रे करणे इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला माणसाने नमाज केली पाहिजे. काय पण करायच्या आधी ते टू नो दॅट सगळं सर्व हकाल कडून आहे. नाही का मी काहीतरी करतोय, पण सर्व सियत दिशमाया विथ द हेल्प ऑफ हशेम. तेच आपण काय पण करतो तर सियत दिशमाया आहे म्हणून आपण बोलतो. बिसाता दिशमाया लिहितो आपण बेत सामेख दालेद, जो आपण कोपऱ्यामध्ये लिहितो वर. ए, याच्यामध्ये कोणता पण काय पण लिहायच्या आधी बिसियाता दिशमाया लिहितो, म्हणजे ॲरेमिकमध्ये विथ द हेल्प ऑफ हशेम, हेल्प ऑफ हेवन, म्हणजे आकाश बाहूच्या हेल्पनी. जसं आपण एक वेळा बोललो होतो का पहिली वेळेस आणतात ती स्टोरी का एक माणूस असतो आणि तो रायटर असतो मोठा. तर त्याला कोणतरी विचारतो काय बोलता कसा काय कसा चाललंय. तर तो बोलतो का हात चाललंय, हात चालू आहे तोपर्यंत सर्व काही ठीक आहे. म्हणजे काय का जोपर्यंत तो लिहितोय तोपर्यंत तोपर्यंत सर्व मजेत चाललंय, म्हणजे त्याला परनासा आहे, त्याला पैसे मिळतात. तर तर तो काय त्याचा बोलण्याचा हेतू काय होता का कोही वे ओत्सेम यदी असा आहे तर हाईल असे, म्हणजे मी हात चालवतोय जोपर्यंत मी लिहू शकतोय तोपर्यंत मला पैसे मिळतात, जेव्हा सर्व काही ठीक चाललंय. तर मग त्याला पनिशमेंट मिळते. खास शालोम त्याला दुसऱ्या दिवशी तो उठतो तर त्याचा हातच नाही चालत. तो हाताने लिहूच नाही शकत, काहीच नाही लिहू शकत. त्याचे हात पूर्णपणे काहीच नाही करू शकत त्याच्या हाताने. आणि मग तो अख्खा जन्मभर असा होता. आणि मग त्याला कळलं आणि सर्वांना कळलं का काय बोलला तो, का काय बोलला तो का जोपर्यंत हात चालू आहे तोपर्यंत त्यांनी बोलला पाहिजे नाही परमेश्वराच्या कृपाने सर्व ठीक चाललंय. पण तो बोलला नाही, स्वतःवर घेतला त्यांनी का मी मी लिहितोय म्हणून मला पैसे मिळतात. आणि मग त्याला पनिशमेंट मिळाली आणि सर्वांनी दिसून आलं का तो अपंग झाला काइंड ऑफ. आणि त्याला काहीच नाही करता आलं. म्हणून आपण बिसियात दिशमाया तेव्हापासून आपण एव्हरी टाइम लिहिताना तरी आपण बाजूला बेशेम हशेम बेशेम हशेमने लिहितात. कोण कोण बेत आणि हे लिहितात. पण नॉर्मल बिसियात बिसियात दिशमाया बेत सामेख आणि दोन डॅश घेऊन दालेत लिहितात ते. ते नॉट नोन थिंग. आणि ते लिहिणे जास्त इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपण बोलतो का सर्व आकाश बाळखूच्या कृपेने आपण लिहू शकतो, आज लिहू शकतो, बोलू शकतो, ऑफकोर्स लिहू शकतो. एनिवे वी स्टार्ट ॲज युजल विथ रेफुआ श्लेमा बोलतो आपण सर्वांसाठी. let's see. मी yeah. तर जे पण आपण जो पण तोराचा अभ्यास आपण करू, इट विल बी मे इट बी अ मेरिट अँड फॉर द रेफुआ श्लेमा टू अना एलखाना בת סיוון, שמואל בן רחל מרים, אסתר רוזה בת חנה לאה, יעקב בן מלכה, מרים בת יוסף, עינב בת רבקה ירדנה, שיינה בת אביגיל, ברוך חיים בן תרז, רבקה בת זאב, רחל בת מרים, מיכל בת נעמה, דוב בר בן רחל, בתיה שושנה בת רבקה, עם כל חולי עמך ישראל. आणि लेट्स होप का जे पण आपण अभ्यास करतो, जे सर्वांच्या हेल्थसाठी जे पण अभ्यास करतात त्यांची त्यांच्या फॅमिलीसाठी सर्वांच्या फॅमिलीसाठी त्यांना हेल्दी ठेवून दे. ती पण नमाज असते का प्रत्येक हेल्थ तशीच राहून दे, चांगली राहून दे सगळ्यांची हेल्थ. नाही नुसतं रेफुआ श्लेमा, पण जे पण आपण हेल्दी आहोत ते पण हेल्थ आपली तशीच चांगली राहून दे, सगळ्यांना सुखरूप ठेव बोलतात. आणि להבדיל בין חיים לחיים, להבדיל בין חיים לחיים, काय पण आपण त्याचा अभ्यास करू दे. मे इट बी לעילוי נשמת בן ציון בן שרה, הלני כפרת משכבו, פנינה בת אלישבע, הלני כפרת משכבה, בנימין בן אסתר, גרשון בן חנה,
רינה בת אליהו, עזרא בן אלישבע, אה, וכל מי ששוכב איתם, תהיה נשמתם צרורה בצרור החיים. טוב, אז we'll start שיעור with a small story, בעזרת השם. तर एक छान छान स्टोरी ऐकली दावीद आशेरकडून. आणि त्याच्यामध्ये आपण फार छान मोरल आहे का माणसाने जेव्हा पण विचार करायचा असतं, एम, का त्या स्वतःच्या कवोतचा विचार करायचा असतं का दुसऱ्यांच्या कवोत का आकाश बरखोचा कवोत. कवोत इज ऑनर. स्वतःचा मान, स्वतःबद्दल विचार करणं हे चांगलं असतं. ऑफकोर्स सर्व ते बोलायची गरज नाही का माणूस बहुतेक करून नॉर्मली जास्त करून त्याला स्वतःचा विचार स्वतःचा विचार करतो नॉर्मली. पण दुसऱ्यांचा पण विचार केला पाहिजे. आणि ज्याच्या कवोद दुसऱ्यांच्या कवोदचा विचार केला पाहिजे. दुसऱ्यांचा मान किती ठेवायचा, कोणाला द्यायला पाहिजे मान, त्याला मिळायला पाहिजे बरोबर, हे पण विचार केला पाहिजे. तर एक छान स्टोरी आहे ही राव दावी त्या शेकडून ऐकली मी. आणि त्याच्यामध्ये अम, ए- एक छान लेख आहे त्याच्यामध्ये. एक छान हे आहे का, एक वेळ एक गोल्डन जुबली होती. 50 वर्षाची अॅनिव्हर्सरी होती आई वडिलांची. आणि मुलांनी ठरवलं का आपण काहीतरी सरप्राईज करूया. इमा आबाला सरप्राईज. सरप्राईज इन अ सेन्स काय करायचं, त्यांनी विचार केला आपण एक छान हे करूया. ए, एक छान त्यांच्यासाठी अम, एक छान नाटक करून दाखवू. नाटक कसलं नाटक, काय होतं त्याच्यामध्ये? असंच त्यांच्या लहानपणापासून आई वडिलांनी किती काळजी घेतली त्यांची आणि काय काय केलं. तर तसा त्यांचा विचार होता. आणि ए, त्यांनी तसे त्यांनी काय ते प्रिपेअर केलं. मोठा भाऊ आहे तो आबा बनला आणि त्याची बायको आहे ती इमा बनली. आणि मग त्यांनी असं नाटक करून दाखवलं सर्वांना का बघा कसे त्यांनी काय काय केलं आमच्यासाठी लहानपणापासून. आणि इट वॉज अ नाईस थिंग. सगळी फॅमिली जमली होती आणि फार छान रीतीने त्यांनी करून दाखवलं. आणि असं चालू होतं त्यांचं. आणि हे सर्व चालू होतं तेवढ्यात एक हे त्यांचा एक एक भाऊ, लहान भाऊ त्यांच्यापैकी, तो परत पुन्हा उठला मध्येच आणि बोलला का "अये," पुन्हा उठला आणि तो बोलला, "असं काय तुम्ही एव्हरी टाइम केव्हा पण काय पण असेल, तर कशाला तुम्हीच स्वतःवर घेता करायला? आम्हाला पण करून द्या. मग आम्हाला पण बनायचंय. आम्हाला पण बनायचंय आबा. आम्हाला पण, माझ्या बायकोला पण बनायची इमा. तुम्ही एव्हरी टाइम कधी पण प्रोग्राम असेल तुम्हीच बनता. मोठे भाऊ असते तर काय झाला? तू कशाला बनलास? तुझ्या बायकोला कशाला बनायला दिलंस?" आणि आता त्यांचं एवढं चांगलं प्रोग्राम केलं होतं, एवढं एवढं छान केलं होतं, सर्व छान चाललं होतं. आणि त्यांनी मध्येच काहीतरी असं बोलून सर्वांचा मूड ऑफ केला. किती वाईट वाटलं सर्वांना. हे काय काय बोलतोय तो? काय बोलतोय तो? काय करतोय? आणि किती चांगला प्रोग्राम चालला असताना त्यांनी, ते सगळे खुश होते. इमा-आबा खुश होते. किती त्यांना चांगलं वाटत होतं. आणि तेवढ्यात त्यांनी काहीतरी असं बोलून सर्वांचा मूड खराब केला. तो प्रोग्राम एवढा सेट केला होता, त्याचा सगळा मजा गेली. का? कारण त्यांनी स्वतःचा विचार केला नाही. त्यांनी विचार केला का माझ्या वडिलांना किती वाईट वाटेल असं बोललं तर. मोठ्या भावाचा इन्सल्ट करणे सगळ्यांच्या समोर. आणि इन्सल्ट पण केलं आणि सर्व वातावरण खराब करून टाकलं. कशाला? का? नाही, स्वतःचा विचार केला. स्वतःचा विचार केला त्यांनी. दुसऱ्यांचा विचार नाही, त्यांनी विचार नाही केला का माझ्या वडिलांना काय वाटेल? नाही विचार केला त्यांनी. आणि त्याच्याने सर्व खराब झालं. तसंच प्रत्येक माणसाने पण, समज जर तो
अ, तो समज जर काय करतोय तर त्यांनी विचार केला पाहिजे का मी काय करतोय आता त्याच्यानी अक्कादोस बरोखूला कबोध असेल का ते विचार केला पाहिजे. मी जे पण करतो त्याच्याने हाशेमला चांगला वाटेल का का मी माझ्यासाठीच करतोय. माझा कबोध मला मान मिळेल मला सन्मान मिळेल का तो का आपण पण विचार केला काय आकाश बरोखूला चांगला वाटेल का. समज मी दुसऱ्याचा इन्सल्ट करीन का चांगला वाटेल त्याला. त्याला वाटेल चांगलं आणि समज समज त्या एक्झाम्पल आपण दिला तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये समज आपण बघितलं तर अम, समज जर सांगितलं असेल का त्याच्या वडिलांनीच त्या मोठ्या भावाला त्याचा रोल दिला असेल तर मग त्याला किती वाईट वाटेल त्याच्या वडिलांना किती वाईट वाटेल. हा बाबा मीच दिलं सांगितलं त्याला करायला आणि तू काय बोलतोस असं उलट सुलट का बोलतोस. तर मग आपण बघतो का ए, एवढी मोठी चूक होऊ शकते माणसाच्या हातून जेव्हा तो स्वतःचा विचार करतो तेव्हा. पण ए, तर मग कोणती पण गोष्ट करायच्या आधी माणसाने विचार केला पाहिजे का मी जे पण आता करायला चाललोय त्या हाशेमला कबोध असेल का नाही. त्याला चांगलं वाटेल का नाही. त्याला भेमेत त्याच्याने त्याच्या कबोधसाठी करतोय का माझा सन्मान त्याच्यासाठी मी विचार करतोय. मला समज जर समोर बसायला नाही दिलं सगळ्यांच्या समोर सीटवर आणि जेव्हा मोठा प्रोग्राम असताना मला शुल्खाना कबोध समज जर मला त्यांच्यासोबत सगळ्यात इकडे माहिती आहेत का लग्न असेल नाही तर काय शुल्खाना कबोध असतं तिकडे मोठ्या मोठ्या रब्बानीला बसवतात जवळच्या माणसांना बसवतात कबोध तिकडे ऑनर देतात. तर मग तिकडे मला बसवलं नाही तर मला राग येईल. पण का त्या त्या लग्नामध्ये एवढे महिने आणि एवढे वर्ष त्या लग्नासाठी थांबलेत आणि ते लग्न किती वर्ष न वर्ष त्यांचा धडपड चालले ते लग्न बरोबर व्हायसाठी आणि वर्षानुवर्ष नमाज करता करता लग्न होईल त्यांच्या मुलांचा आणि आता लग्नाचा टाइम आहे आणि सर्व किती हजारो गोष्ट आहेत जे सोबत बरोबर झालं पाहिजे सर्व नीट झालं पाहिजे प्रेशर असतो त्यांच्यावर आणि त्यावेळेला तू काय विचार करतो का तुला समोर बसायला दिलं का नाही ह्याच्याने तुला काय फरक पडणार आहे कोणाला फरक पडणार आहे तुलाच दुसऱ्या कोणाला फरक पडणार आहे. पण त्याच्याने कोणाला ऑनर मिळेल हक्काच बरोबर चांगला वाटेल तू लग्नामध्ये काय ते उलट सुलट बोलशील तर. मला आठवते कोणाच्या लग्नामध्ये गेलो होतो आणि सर्व ठीक चाललं होतं पण कनिसामध्येच एंट्रन्समध्येच कोणतरी रिलेटिव्ह होता त्या हातांचा काय कल्ल्याचा काय माहिती त्याला कबूद नाही मिळाला. त्याला शिवा बरखत नाही दिली लग्नामध्ये वाचायला. काहीतरी त्याच्या त्याला मनात होतं आणि त्याला मस्पिक त्याला एवढा कबूद नाही मिळाला. काय त्याच्या मनात नाही माहीत काय होता. आणि मग एंट्रन्सला जेव्हा उलाममध्ये एंटर करतात म्हणजे लग्न मशिदीत होता आणि मग उलाममध्ये एंट्रन्सलाच काहीतरी उलटसुलट बोलायला लागला तो. काय व्यर्थ गोष्टीसाठी. पण काय कोणाला कबूद मिळाला. आता सगळं जन्मभर त्या सगळ्यांना माहिती आहे त्यांनी उलटसुलट बोलला. आता सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी बघितलं. त्यांनी चांगला प्रोग्राम खराब करायला ट्राय केला. मूड ऑफ झाला थोडासा माणसांचा तिकडे. पण काय फायदा झाला? कोणाचा फायदा झाला? शेवटी तोच वेळा ठरला आणि शेवटी सगळ्यांना कळलं का त्याला कबूतसाठी तो करतोय. त्याला त्याला मान पाहिजे होता. त्याला त्याला तेवढं मान नाही मिळालं म्हणून तो असा करतो. सगळ्यांना कळालं. सगळ्यांना कळलं. तर म्हणून जो पण माणूस आपण बघतो खोराकच्या पाराशामध्ये पण का जो पण माणूस खवोचडी करतो जो पण माणूस अ, मखलोकेत चालू करतो भांडण चालू करतो तर त्याची शिक्षा फार वाईट असते. आणि एक छान गोष्ट मी ऐकली आज आपण हे बघूया म्हणून तर आपण मिशनातमध्ये जाऊया. एक छान गोष्ट ऐकली राव राव एप्स्टीन कडून राव इत्साक आरी एप्स्टीन कडून आणि ते एक छान एक्झाम्पल दिलंय या गोष्टींबद्दल का एक वेळा त्यांनी एक्झाम्पल दिला लांडग्याचा एक्झाम्पल वुल्फ लांडग्याचा एक्झाम्पल दिला आणि एक ग्रुप असतो लांडग्यांचा तो वुल्फ्स असतात झेएव बोलतात हिब्रूमध्ये झेएव बोलतात
जास्त ग्रुप असतं आणि त्यांना खूप दिवस खायला नसतं मिळालं. खूप वेळ खायला काही नसतं मिळालं. खूप दिवस ते उपाशी असतात. त्यांच्याकडे काही नसतं खायला. फिरतात, भटकतात, इकडे-तिकडे शोधतात, काही नाही मिळत आणि ते आपल्याला माहिती आहे का ते सोबत असतात. खूप ग्रुपमध्ये सर्व फिरतात. अं, तर ए, एक त्यांना मिळतं, एक मेलेलं प्राणी पडलेलं असतं. तर सगळे एकदम तुडून पडतात त्याच्यावर. आता सर्व खूप खूप ते भुकेले असतात. खूप भुकेले असतात. त्यांना कळत नाही आणि त्यांना खायचं असतं. आता तो प्राणी तो ॲनिमल इन्स्टिंक्ट बोलतात त्याला. नाही मलाच मिळायला पाहिजे सर्व. तू तू नाही खायचा. तर त्यांनी एकमेकांना मारायला लागतात. नाही मला पाहिजे. कोणी जवळ नाही यायचं. तर प्रत्येक प्रत्येक लांडगा आहे तो असं करायला लागला आणि तो चावायला लागला दुसऱ्यांना. प्रत्येक दुसऱ्याला चावला. कोणी जातोय खायला ते, तर एक दुसऱ्याला चावतोय. त्याला चावतोय, त्याला चावतोय. कोणते एकदम छोटे होते, ते बोलले, "वाह! इकडे तर मारामारी चालू झाली. सगळ्या लांडग्यांचीच मारामारी चालू झाली एकमेकांमध्ये." आणि एकमेकांना चावत म्हणजे रिअली एकदम खराब रीतीने चावत होते. तर छोटे होते, जे वीक होते, ते आधीच पळाले. ते बोलले, खायच्या बाबतीत ते मारतील, मारून टाकतील इकडे. दुसरे होते, स्ट्राँग होते. ते बोलले, "नाही, मला पाहिजे." आणि ते एकमेकांना चावायला लागले, एकमेकांना खायला लागले, काइंड ऑफ. आणि त्याच्यापैकी एक होता, तो फार खजाक होता, स्ट्राँग होता. तर त्यांनी काय केलं, त्यांनी तो घेतला मेलेला प्राणी आणि पळून गेला. सगळ्यांच्या मधून पळून गेला. आता सर्व त्याच्या मागे लागले. सर्व बाकीचे होते. पण ऑलरेडी त्यांना मार लागलेला होता. एकमेकांना चावलेले होते. ऑलरेडी ते फार उपाशी होते. आणि पण त्यांनी बघितलं त्याच्या मागे धावताना का तिकडे रक्त पडलं सगळ्याकडे. म्हणजे जो जो पण घेऊन गेला होता, त्याला ऑलरेडी त्यांनी बाकीच्यांनी चावलेलं होतं आणि ऑलरेडी तो जखमी झाला होता. आणि बाकीचे पण ते पण जखमी होते. एकमेकांना मारून, नाही का दुसरे कोणी मारला होता का खायसाठी. आणि त्यांना माहीत होतं का जखमी प्राणी तो जास्त नाही जगणार. तर त्याला तो पहिला जो पळून गेला, तो खाईल तो प्राणी, पण तो ऑलरेडी जखमी आहे, तो जास्त नाही टिकणार. बाकीचे त्यांना पाहिजे होतं आणि फार इच्छा होती त्यांनी खायची आणि एकमेकांना मारायला लागले ते, चावायला लागले, ते पण जखमी झाले आणि ते पण जास्त वेळ नाही टिकणार. पण सगळ्यात कोण टिकेल त्याच्यामध्ये कोण जगेल? जो पहिला पळाला. जो मखलोकेतमध्ये भांडणामधून तो पहिला पळाला होता, तो, तो जगणार आहे. तो जगेल. बाकी सगळे मरतील. का? कारण त्यांनी मखलोकेतमध्ये तो पहिला जिंकला. तो घेऊन गेला पूर्ण. पण तो मरेल, कारण तो जखमी झाला. त्यावेळेला तो जिंकला, पण पुढे तो मरणार आहे लवकरच. तसंच मखलोकेत म्हणजे भांडण असतं आणि जिकडे मखलोकेत असतं, जिकडे भांडण असतं, तिकडे जास्त वेळ कोण नाही टिकत. सर्वांचा नाश होतो. कोणाचाच जो जिंकतो आणि जो पण हारतो. तरी पण जिकडे "लशेम शमाईम फॉर द सेक ऑफ हेवन" ती नसेल, तर त्याचा नाश होतो. ते आपल्याला आपण बघतो या स्टोरीपासून. एनिवे आपण आता मिशनातमध्ये जाऊया. आपण लास्ट टाईमची मिशना केली होती. थर्ड मिशना केली होती. इफ आय एम नॉट मिस्टेकन. आपण बघूया इकडे. थर्ड मिशना आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं. आपण तो रीड करूया आणि पुढे जाऊया. जस्ट वन मोमेंट. आपण पुढच्या मिशनात पण बघूया. जस्ट वन मोमेंट. मला तो मिशनाचा पेज काढला पाहिजे. हम्म, ओके, तर थर्ड मिशन आपण बघतो. नोख נוכרי שהלווה את ישראל על חמצו, לאחר הפסח מותר בהנאה, וישראל שהלווה את הנוכרי על חמצו, לאחר הפסח אסור בהנאה. חמץ שנפלה עליו מפולת,
Harehu kim מבואר, רבן גמליאל אומר, כל שאין הכלב יכול לחפש אחריו. तर just one moment. ओके. तर आपण इकडे बघतो, आपण बघितलं होतं लास्ट टाइम, मध्ये पण बघू शकता तुम्ही. मध्ये पण बघू शकता. कसं मग जर नॉन ज्युईश माणसाने दिलं होतं इस्रायल माणसाकडे ठेवायला, ए, त्यांनी ते गिरवी, म्हणजे समजा त्यांनी लोन दिला होता आणि त्यांनी गिरवी ठेवायला कोलॅटरल दिला होता, म्हणजे काहीतरी ठेवलं होतं त्याच्याकडे, तर खामेच ठेवला होता. ए, तर त्याला तो ज्युईश माणूस ते वापर करू शकतो कारण तो खामेच नॉन ज्युईशचा होता. पण समज ए, तो तो खामेच तसं उलट असेल, आणि अम, आणि त्या नॉन ज्युईश कडे ठेवला असेल इस्रायल माणसानी खामेच, आणि तो पेसाक झाल्यानंतर तो असूर आहे, कारण त्याला त्याच्याकडून फायदा करायचा, कारण तो त्याचा होता, तो ज्युईश माणसाचा होता, आणि म्हणून त्याच्यापासून तो काहीच फायदा नाही घेऊ शकत. आणि मग पुढे आपण बघतो का दुसरी इंडियन चालू होते. दुसरी इंडियन चालू होते रिगार्डिंग मपोलेत. नाही, खामेच नंतर आपण बघितलं मोमेंट, खालपेचा असू हा खामेच्या नफाल आला मपोलेत. समज एक जागा असते आणि त्याच्यावर लँडस्लाईड झाली, नाहीतर समज त्याच्यावर दगडी पडले आणि भिंत पडली, तर त्याच्यापासून अम, त्याच्यापासून माणसाला त्यांनी शोधलं पाहिजे, खामेच काढला पाहिजे बाहेर. पण समज जर त्याच्यामध्ये खूप पडलं असेल, जास्त असेल, अम, तर त्याच्या शोधाची गरज नाही, जसं काही ते धूळ आणि कचरा झालाय. रबन गमलील आपल्याला एक मितीत देतात, एक मेजरमेंट देतात, ज्याच्याने आपल्याला कळतं का कितपर्यंत आपण शोधलं पाहिजे. जो इथपर्यंत तो कुत्रा शोधू शकतो तोपर्यंत, म्हणजे कुत्रा जास्त आतमध्ये नाही जाणार शोधायला, तो वरच्यावर असेल तरच तो हे करतो. आणि कुत्र्याकडे एक एक क्वालिटी असते का, जेवण चांगलं असेल तर तो लपून पण ठेवतो. लपून ठेवतो जमिनीच्या खाली आणि नंतर येऊन केव्हा तरी खातो. तर कुत्र्यामधली स्पेशालिटी असते, आणि म्हणून ते बाकीचे जनावर पण असतात जे त्यांचं तो फ्रीज सारखं ठेवतात, अ, जमिनीच्या मध्ये अ, जेवण लपून ठेवतात नंतर खायसाठी. तर जोपर्यंत म्हणजे कुत्र्याचा रीच तो जाऊ शकते तोपर्यंत, तिथपर्यंत तिथपर्यंत त्याला अलाउड आहे ठेवायला. एक मिनिट. ए, तिथपर्यंत अलाउड आहे त्याला शोधायला, आणि जोपर्यंत जिथपर्यंत कुत्र्याच्या पुढे रीच असेल, जर म्हणजे जास्तच आतमध्ये असेल, जास्त दगडी पडले असतील कुठे, तर मग इट्स गरज नाही. त्यांनी त्यांनी दुसरं काहीतरी केलं पाहिजे, त्यांनी शोधायची गरज नाही. मग आपण लास्ट टाइम बोललो होतो का खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये आपण बघतो का कुत्र्याला स्पेशालिटी मिळते नितिरेदायमध्ये पण तो पाणी राऊय आहे कितपर्यंत करायला, कितपर्यंत कोण तो पाणी आपण त्याच्याने नित्रियदम करू शकतो का नाही त्याच्याबद्दल बोललो होतो का. तो पाणी जो कुत्रा पिऊ शकते तो पाणी आपल्याला अलाउड आहे, म्हणजे तो घाण असेल खूप, त्याचं पाणी कुत्रा पिणार नाही, तो पाणी पण आपण नित्रियदायला वापर नाही करू शकत त्या पाण्याने. एम, तर तसं आपण बघतो का इकडे मेदीद लिव्हिंग, वी हॅव अ लिव्हिंग स्केल, एक लिव्हिंग मेजरमेंट आहे, ज्याच्याने ती मेजरमेंट केव्हाच चेंज नाही होत. आणि विथ आकाश बाळकूच होखमा, आणि आपल्याला एक मेदित दिले ज्याच्यामध्ये ॲनिमल इन्स्टिंक्ट, ती जी शेषेत येमे बेरेशीत, म्हणजे
जेव्हा आकाश बाळोखांनी हा पूर्ण जग बनवला, ए, तेव्हा जो पण ॲनिमल इन्स्टिंक्ट जे आहे, जनावरांमध्ये जी वृत्ती टाकली होती, ती आजपर्यंत आहे इकडे त्यांच्यासोबत. तर मग आपण बघतो का त्याच्यानीच आपण बघू शकतो का, त्याच्याने आपण आज पण त्याचा वापर करू शकतो आणि बघू शकतो का कितपर्यंत कुत्रा शोधू शकतो, तोपर्यंत तिथपर्यंत, त्याच्याशी जास्त नाही. तर दॅट्स अ व्हेरी फार छान इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि म्हणून आपण बघतो लिव्हिंग ॲनिमल्सच्या वेजनी अ, आपण हलाखामध्ये खूप गोष्टी शिकतो. इन द सेम वे श्लोमो मेलेख पण बोलतात का समज ते काय शिकू शकतो आपण नेमेलावरून एक मुंगीकडून काय शिकू शकतो. अ, आणि बोलतात का समज आपल्याला आकाश बाळकोणी खास शलोम तोरा नसता दिला, तर आपण जनावरांकडून शिकलो असतो कसं काय आकाश बाळखोची इच्छा आहे, कसं राहायचं, मॉडेस्टी मांजरीकडून शिकलो असतो. आणि नेमनूच म्हणजे प्रामाणिकपणा, माणूस प्रामाणिक बनला असता कुत्र्याकडून शिकलं असतं. असे प्रत्येक ॲनिमलमध्ये एक स्पेशल गुण आहे जो आपण पेकियावतमध्ये पण बघतो. आज काय नमेर, बोल्ड ॲज अ लेपर्ड, राजकिचवी, फास्ट ॲज अ डिअर. आणि प्रत्येक गुण आपण बघतो. स्विफ्ट ॲज अन ईगल आणि गरुडासारखं माणसाने स्मूथ राहायला पाहिजे मिचवा करण्यामध्ये. अ, तर प्रत्येक गोष्ट आपण बघतो, खूप गोष्टी आहे जी आपण ॲनिमलकडून पण शिकू शकतो आणि त्याच्याने आपण समज तोरा नसतं आपल्याकडे शिकायला खास शलोम, तर आपण जनावरकडून सगळे मिचवत शिकलो असतो आणि कसं काय हकास बळकुला पाहिजे आपल्याकडून ते आपण त्यांच्या त्यांच्या गुणामधून शिकलो असतो आणि त्यांच्याकडून शिकलो असतो. पण भाऊ हशेम, खसदे हशेम, आकाश बाळकोने आपल्याला तोरा दिला आणि त्याच्यामध्ये आपण अ, शिकलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इझिली आता कळतंय. म्हणून आपल्याला जास्त मेहनत करायची गरज नाही. सगळा वेल आपल्याला जसं काही स्पून फेड आहे आजकालच्या जमान्यात तर आपल्याला खूप इझी आहे. कारण खूप टेक्नॉलॉजीनी आपण त्याचा चांगला वापर केला, तर खूप गोष्टी आहेत करायला आणि खूप इझी आहे शिकायला. अम, प्रत्येक माणसाकडे टेलिफोन असण्याने ते कधी पण तो कोणते पण चा अभ्यास करू शकतोय, कोणते पण शिवरीम ऐकू शकतोय, जे जगामध्ये कोणता पण राबी कोणत्या पण कोपऱ्यात देतोय, तर ते कोणत्या पण सब्जेक्टवर त्याचा अभ्यास करू शकतोय. तोरा एनी टाईम आहे, आय तोरा आहे, सेफार्दी मेकोरी, आयतोरा.com आहे, ज्याच्यामध्ये खूप शिवरीम आहेत, एव्हरीडेचे हालाख होत आहेत, कोणते पण हालाख होत आहेत. तोरा एनी टाईम आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप शिवरीम आहेत, भरपूर हजारो मिलियन शिवरीम आहे कितीही. आणि त्याच्यामध्ये माणूस शिकू शकतोय कोणत्या पण सब्जेक्टचा. तर आज अवेलेबल आहेत सर्वांना, ज्यांना पण इंग्लिश येते त्यांना इझिली अवेलेबल आहे. हिब्रू तर आहेत असेल तर अजून आहेत शिवरीम, कोला लशोनवर शिवरीम आहेत. तर मग जे पण ते एकदम कोशेर जागे ज्याच्यामध्ये एक पण ॲड नसते, काय नसतं आणि कोणत्याच प्रकारचे खराब गोष्टी नसतात. तर हे एवढे चांगले फॅसिलिटीज आहेत आपल्याला आज. अम, तर त्यांचा फायदा आपण घेऊ शकतो, ज्याला पाहिजे तो. तो करू शकतो अभ्यास त्याचा. असते असे. एम, आणि इन द सेम वे ते ऑपोजिट पण वापरू शकतो. त्याचा त्याचा प्रश्नच नाही येत. ते एनिवे, तर मग आपण पुढच्या मिशनामध्ये जाऊया. नेक्स्ट मिशना, इथे आपण बघतो ध्रुमाबद्दल थोडासा आणि थोडासा आपण कौशल मिशपातमध्ये का जाऊया थोडंसं. का समज जर माणसाने काय चूक केली आणि आपण पहिले वाचूया तो मिशना आणि मग पुढे बघूया. האוכל תרומה חמץ בפסח, שוגג, משלם קרן וחומש ומזיד. नाही, नाही, पहिले तर शोगेगमध्ये असेल तर משלם קרן וחומש. ומזיד פטור מתשלומים ומדמי העצים.
इंटरेस्टिंग, इकडे फार इंटरेस्टिंग मिशना आहे का האוכל תרומת חמץ, जो पण थ्रुमा आहे. थ्रुमा म्हणजे काय असतं, जो पण अकादश बारुखूला म्हणजे बोलतं का त्यांनी अर्पण दिली आणि तो बेतामिदेशमध्ये घेऊन जाईल आणि तिकडे कोहेनला खायला पाहिजे आणि त्याला खायला अलाउड नाहीये आणि त्यांनी ते डेडिकेट केले का हे गोष्ट अकादश बारुखूसाठी मी बेतामिदेशमध्ये घेऊन जाईन. ती गोष्ट समजा त्यांनी चुकून खाल्ली आणि तेच नाही, पेसाखमध्ये तो खामेच आहे. तो खामेच खातोय, त्रुमा. आपल्याला माहिती आहे का, आपण जसं आधी बघितलं होतं, आधीच्या लास्ट मिशनामध्ये, का चौथ्या तासामध्ये काय कोणाला खायला अलाउड आहे. मग 5व्या तासामध्ये म्हणजे आपण बोलतोय एरेव शब्बात, एरेव खागला, जेव्हा कोणते कोणते बोलतो का 4 तास आधीपासून स्टॉप केलं पाहिजे खायला. मग 5 तास चालू झाल्यानंतर सगळ्यांनी स्टॉप केलं पाहिजे एक्सेप्ट फॉर थ्रुमा आणि 6व्या तासामध्ये सगळे जाळलं पाहिजे. तर आपण बघितलं होतं का तिकडे मखलोकेत होती का थ्रुमाचे लॉज आपण थोडंसं बघितलं होतं का सगळ्यांना अलाउड नाही खायला, पण कोहानी त्रुमा खाऊ शकतात त्यावेळेला, त्या एका तासामध्ये असा ओपिनियन होता आणि 6व्या तासामध्ये जाळलं पाहिजे. म्हणजे मग 7वा तास इज फ्रॉम द तोरा असुर आहे. म्हणजे आपण एरेफ एरेफ पेसाख बद्दल बोलतोय. म्हणजे खच्चोच्या आधी म्हणजे मिड डेच्या आधी आधी सगळं जाळलं पाहिजे. सकाळी सनराईज पासून त्यांनी 6 तास मध्ये सर्व जाळलं पाहिजे आणि काय नाही पाहिजे खामेच. आणि त्याच्या आधीच आपण बघितलं होतं का 5व्या तासामध्ये आपण बघितलं होतं राबन गमलीएल दोघांमध्ये समझोता करतात काइंड ऑफ. बोलतात नाही इकडे अलाउड नाहीये खामेच खायला, जो नॉर्मल खामेच आहे, पण इकडे अलाउड आहे त्रुमाचा खामेच, त्रुमा. कोहानिमला अलाउड आहे ती गोष्ट नुसतं. ते आपण बघितलं होतं. हां, सॉरी तुम्हाला दिसतंय का नाही? ओके, तुम्ही होत निसता. ओके, तुम्ही बघू शकता आता. ओके. तर तो तो थ्रुमा आहे. तो थ्रुमा समज जर इस्रायल माणसाने खाल्ला, चुकून त्याला नव्हतं माहित, वाय त्यांनी चुकून पाव घेतला आणि खाल्ला. पेसखमध्ये जो थ्रुमा होता, चुकून त्याला नव्हतं माहित, वाय चुकलो, थ्रुमा आहे आणि पेसख पण आहे. वाव, चूक झाली मोठी. तर मेशलेम केरेन वे खोमेश म्हणजे काय, ते कोणाचं होतं पहिले तर थ्रुमा. थ्रुमा होतं कोहेन. कोहेनला खायला अलाउड होतं कुठे, कोणता होर जिकडे ते येरुशलाईममध्ये खायला त्याला अलाउड होतं आणि ते त्यांनी खाल्लं. तर त्यांनी कोहेनला दिलं पाहिजे जेवढं त्यांनी खाल्लंय आणि प्लस 1/5 तेवढी अमाऊंट त्याने दिली पाहिजे कोहेनला. तर आपण बघतो दुसऱ्या लॉजमध्ये पण अ, समज माणसाने चूक केली, समज काय चोरलं आणि किती, तर त्याच्यामध्ये आपण बघतो, तर आपण त्याच्यामध्ये बघतो का माणसाने तेवढा दिलं पाहिजे आणि 4 टाइम जास्त का 5 टाइम जास्त. ते लॉज आपण नंतर बघू बेजात शेमाळ मिशनातमध्ये पुढे जाऊन निझिकीनमध्ये बेजात शेम तिकडे फार इंटरेस्टिंग लॉज आहेत. समज कोणी दुसऱ्या आता घेतलं तर किती दिलं पाहिजे त्यांनी, चोरी केली किती दिलं पाहिजे त्यांनी. तुम्हाला माहिती आहे मिशपातीमध्ये राव आरोन संगत तुम्ही सोबत तुम्ही मला वाटतं मिशपातीमध्ये तुम्ही तिकडे पण शिकला होतात. खूप लॉज इंटरेस्टिंग लॉज आहेत त्याच्यामध्ये. ए, तर इथे बघतो का त्रुमा समज त्यांनी खाल्ला चुकून, तर त्यांनी कोहेनला किती दिलं पाहिजे, केवढी अमाऊंट असेल ते ती खायची अमाऊंट, जेवढी खायची अमाऊंट आहे तिथपर्यंत तेवढी दिली पाहिजे आणि प्लस त्याला 1/5 त्याला ॲड केलं पाहिजे. म्हणजे 20% त्यांनी ॲड केलं पाहिजे. म्हणजे समज त्यांनी 100 शेकेलचा खाल्ला असेल, ₹100 100 शेकेलचा खाल्ला असेल, तर त्यांनी त्याला 120 दिलं पाहिजे. केरेन आणि होमेश 1/5 म्हणजे 20%. तर त्यांनी त्याला क्नास, त्याला पनिशमेंट का, का खाल्लंस दुसऱ्याचा? तुझं नव्हतं, खायला नव्हतं पाहिजेस. त्याचं का खाल्लंस? आणि म्हणून त्यांनी त्याला अ, होमेश दिलं पाहिजे. आता इंटरेस्टिंग लॉ आहे पुढे बघाल. ए, तिकडे आपण बघतो का त्यांनी
ती अमाऊंट दिली पाहिजे होती, पण तो पेसाख आहे. पेसाखमध्ये ऑब्विसली तो तो पेसाखमध्ये खामेच नाही देऊ शकत त्याला. तर ऑब्व्हियसली त्यांनी त्याची अमाऊंटमध्ये दिले पाहिजे. त्यांनी त्याची व्हॅल्यू काढली पाहिजे आणि मग त्यांनी त्याला दिला पाहिजे ते पैसे. कारण तो हमेच नाही देऊ शकत आज. पेसाखमध्ये पेसाख त्यांनी चूक केली, डबल चूक केली. एक तर पेसाख पण खाल्ला, पेसाखमध्ये खमेच पण खाल्ले खास शलोम, आणि वरून तुरुमा पण खाल्ला. डबल त्यांनी चूक केली. तर तो देण्याच्या बाबतीत आता त्यांनी त्याची अमाऊंट दिली पाहिजे आणि त्याच्यावर त्यांनी ॲड केले पाहिजे 20%. पाहिजे मी थोड्या डिटेल्समध्ये जातोय, पण तुम्ही जास्त नाही, थोडंसं डिटेल्समध्ये. आता पुढे आपण बघतो का, जो मुद्दामून करतोय त्यांनी, त्याला माहित होतं त्रुमा आहे. त्रुमा त्यांनी मुद्दामून केला, मुद्दामून खाल्ला त्यांनी. तर त्याला बोलतो त्याला काय घेण्याची गरज नाही. असं कसं होऊ शकतंय? इंटरेस्टिंग. तर इकडे इंटरेस्टिंग लॉ आहे. ज्याच्यामध्ये बोलतो का तो त्रुमा खातोय, मुद्दामून खाल्ला त्यांनी. त्याला माहिती आहे तो त्रुमा आहे. पण त्यांनी काहीच पैसे नाही दिले पाहिजेत का? त्याला माहित नव्हतं का पेसाख आहे. त्याला माहित नव्हतं पेसाख आहे. त्याने चुकून पेसाख पेसाख तर त्याला ऑब्विसली त्याला माहित नव्हतं. पण त्रुमा आहे त्याला माहित होतं का त्रुमा आहे ते. आणि त्यांनी मुद्दामून खाल्ला. तर ए, तर तो पतूर आहे त्याला नाही दिले पाहिजे. त्याला त्याला काहीच त्यांनी पे नाही केलं पाहिजे. त्यांनी काहीच पैसे द्यायची गरज नाही. कारण त्याला मोठी पनिशमेंट आहे त्याच्यासाठी. त्याला करेत आहे करेत. त्यांनी मुद्दामून खाल्ला पेसाखमध्ये खामेच. तर त्याला करेतची पनिशमेंट आहे, त्याची मोठी पनिशमेंट आहे. करेत म्हणजे आपण बघतो का करेत पनिशमेंट काय असते. करेतची पनिशमेंट करेक्टची पनिशमेंट बोलतात का वेगवेगळ्या टाईपचे असतात का तो माणूस खासू शलोम त्याचा टायमाच्या आधी वाढतो. नाहीतर 60 पर्यंत नाही जमत, म्हणून बोलतात 70 पर्यंत नाही जगत. नाहीतर त्याचे मुलं नाही जगत नाहीतर. इट्स अ व्हेरी इट्स नॉट एवढी काही चांगली पनिशमेंट नाही आहे. खूप मोठी पनिशमेंट आहे. जे पण स्त्रिया मिकवेमाई नाही जात आणि खास शलोम त्यांच्या नवऱ्यासोबत राहतात, तर ते त्यांना पण कर येते ते. म्हणजे नवऱ्याला पण तिला पण. अं, तर ते सर्व करेची मोठी पनिशमेंट आहे. जो पण किपूरला खातो खासवे शलोम त्याला पण कर येते. त्याला खामेच खाल्लाय त्याला पण कर येते. तरी मोठी पनिशमेंट मानली जाते. खूप मोठी पनिशमेंट आहे. आणि मग आता ह्या माणसाला तर मुद्दामून खाल्ला, त्याला एवढी मोठी पनिशमेंट मिळणारच आहे. मग कशाला त्याला अजून पैसे भरायला लावतात? जाऊन दे, त्याला मोठी पनिशमेंट मिळणार आहे आता. आणि अम, तर तर त्याला त्याला काय त्याला एक्झाम्प्ट येतं पेमेंटपासून. पण नॉर्मली समज कोहेन एक नॉन कोहेन आहे, तो मुद्दामून समज जर खातोय त्रुमा, तर त्याला फुल व्हॅल्यू दिली पाहिजे त्याने त्रुमाची. जसं दुसऱ्या गोष्टींमध्ये ज्या पण दुसऱ्या गोष्टीमध्ये तो दुसऱ्यांचे गोष्टी त्यांनी नेजेक केली, दुसऱ्यांची गोष्टी चोरली, तर त्यांनी केवढी दिली पाहिजे तशीच इकडे पण त्याला पण सेम पनिशमेंट आहे खरी. पण इथे त्यांनी मिनिमल कॅपॅसिटी ह्याची पण त्यांनी द्यायची गरज नाहीये. जसं काही त्यांनी कारण हमेच तो इसूर आहे हा नाकाराला, त्याच्यापासून काहीच एन्जॉयमेंट नाही घेऊ शकत माणूस. तर म्हणून तो पतूर आहे, त्याला काहीच पैसे त्याने भरायची गरज नाही. अ, काहीच व्हॅल्यू भरायची गरज नाही त्याला. ए, कारण ती त्रुमा त्याला काही वर्थ नाही आता. कारण ते पेसाख आहे आणि पेसाखमध्ये त्रुमाला काही व्हॅल्यू नाही आहे सध्या. इट्स अ बिग डिस्कशन आणि त्याच्यामध्ये खूप गेमारामध्ये बघाल तर इट्स इंटरेस्टिंग डिस्कशन्स आहेत त्याच्यामध्ये खूप. आणि का त्याचं वेगळं आहे, का त्याच्यामध्ये डिफरन्सेस आहे, त्रुमाचं काय
आणि मग वेगवेगळे एक्झाम्पल्स दिले त्याच्यामध्ये. आपण सगळे डिस्कस नाही करणार ऑब्व्हियसली, नुसतं जस्ट टू अंडरस्टँड का इथे एक्झाम करतात त्याला पेमेंटपासून, त्याला पनिशमेंट मोठी मिळणारच आहे. आणि तुम्हाला त्याच्या व्हॅल्यूज नाही आहे सध्या, आणि त्याच्यापासून एन्जॉयमेंट नाही घेऊ शकत, आणि म्हणून ही इज पतूर फ्रॉम पेईंग एनिथिंग. दॅट्स द फोर्थ मिशना. तर आपण फिफ्थ मिशनामध्ये जाऊया. मे बी थोडासा वाचूया, चान्स असेल तेवढा. राव शिमोनचा शिवर असेल आज, राव गब्रियल. that's it. बघूया आपण. अम, तर आपण फिफ्थ मिशना वाचूया, आणि चान्स मिळेल तर एक छान स्टोरी पण बघूया. बेजात शेम. फिफ्थ मिशनामध्ये आपण बघतो. ओके. नेक्स्ट टाइम आपण जास्त एक्सप्लेनेशन बघूया फिफ्थ मिशनाबद्दल, आणि आय होप फोटोज वगैरे पण बघूया ज्याच्यामध्ये जास्त इझिली एक्सप्लेन करता येईल. अम, कोणते कोणते गोष्टी आहेत याच्यामध्ये आपण बघतो, का कोणते कोणते गोष्टी आहेत जे पेसाखमध्ये खाऊ शकतो, मच्छा बनवू शकतो त्याच्यापासून, आणि त्याच्याने आपण मिtzवा करू शकतो, जे आपण या मिशनामध्ये बघूया. व्हेरी प्रॅक्टिकल मिशना. त्याच्यामध्ये फार आता पण आपण त्याचे अप्लाय करू शकतो. पण एनिवे, आपण मिशना वाचूया आणि बघूया त्याचे जास्त एक्सप्रेशन आपण नेक्स्ट टाइम बघूया בעזרת השם. Just we'll read the משנה. אלו דברים שאדם יוצא בהן ידי חובתו בפסח, בחיטין, בחיטים ובשעורים, ובכוסמין, ובשובלת שועל, ובשיפון, ובדמאי, ובמעשר ראשון שנתלה תרומתו, ובמעשר שני, והקדש שנפדו, והכהנים בחלה ובתרומה. אבל לא בתבל ולא במעשר ראשון שלא נתלה תרומתו, ולא במעשר שני והקדש שלא נפדו. חלות תודה ורקיקי נזיר, עשאן לעצמו, אין יוצא בהן. למכור בשוק יוצא בהן. तर या मिश्रणामध्ये आपण वेगवेगळे प्रकारचे गोष्टी बघतो, वेगवेगळे टाईप्स ऑफ ग्रेन्स बघतो, ज्याच्याने आपण पेसाखला आपण खाऊ शकतो. पेसाखमध्ये आपण अ, त्याच्याने मत्सोत बनवू शकतो, आणि त्याच्याने आपण येचे मिदे खोवात बेपेसाख, म्हणजे द मिtzवा, जो मच्छा खायचा मिtzवा आहे, त्याच्यामध्ये आपण सेदर नाईट म्हणजे मच्छा खायचा मिtzवा आहे, त्याच्यामध्ये आपण तो खाऊ शकतो. तर आपण कोणते कोणते गोष्टी बघतो त्याच्यामध्ये. 5 गोष्टी आहेत. तर 5 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण ते बघतो. 5 ग्रेन्स, जे 5 स्पीशीज आहेत ते गेन्स, 5 टाईपचे आहेत. व्हीट, बार्ली, राय, ओट्स अँड स्पेल्ट्स. पण आपण नेक्स्ट टाइम मराठीमध्ये पण बघूया, मला सगळं बरोबर लिहिलं पाहिजे. पण गहू आहेत ते, आणि त्याचे टाईपचे सगळे बार्ली, राय, ओट, स्पेल्ट, हे 5 गोष्टी आहेत. इंग्लिशमध्ये बोलतोय मी तुम्हाला, आणि नेक्स्ट टाइम आपण हिब्रूमध्ये पण बघू. मराठीमध्ये पण बघू कोणते कोणते गोष्टी आहेत, आणि मे बी फोटोज पण नीट एक्सप्लेनेशन पण मिळेल. आणि मग पण पुढे आपण बघतो का हेच 5 गोष्टींनी आपण येचे मी खोबा होतो, आणि नाही ओरेज आणि दुखान म्हणजे राईस आणि मेले, राईसनी नाही आपण म्हणजे तांदूळ, तांदळाने तो माणूस भात खाऊन, नाही तर तांदळांची चपाती बनवतो, आणि त्याच्यानी मत्सोत सारखा बनवला तरी पण तो याचे मी खोबा नाही होत. त्याला हे 5 गोष्टीच पाहिजेत. मग आपण बघतो का ग्लुटेन फ्री आहे, ग्लुटेन ज्याच्यामध्ये आहे, ते आपण नेक्स्ट टाइम मे बी थोडासा बोलू त्याच्याबद्दल पण. पण दिस इज द मेन थिंग, काय 5 गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये, ज्याच्यानी आपण मत्सोत येदे खोवा म्हणजे मत्सोत बनवून त्याच्यानी आपण पेसाखमध्ये मिtzवा करू शकतो. तर आपल्या खायाव आहे माचा खायला फर्स्ट नाईटला, म्हणून आपण ब्राखा करतो. मत्सोर उमरोर, आणि पेसाख, आणि तो तो मच्छा खायचा मिtzवा आहे.
तर त्याचा नुसता 5 गोष्टींनी होतो. व्हीट, बार्ली, राय, ओट्स अँड स्पेल्ट. हे 5 गोष्टी आहेत. त्याच्याने आपण तो मिचवा करू शकतो आपण. मे बी आपण नेक्स्ट टाइम त्याचा अ, त्याच्या पुढे आपण ए, पुढे आपण त्याचा जास्त एक्सप्लेनेशन बघूया. मे बी पिक्चर्स, फोटो बघूया आणि ते एक्सप्लेन बघूया आणि त्याच्या पुढचं मिशन आपण कंटिन्यू करूया मीन्स असे सध्या आपण आता लेट्स टॉक लिटल बिट. आपण थोडासा टाइम आहे आपल्याकडे. ए, राव शिमोनचा शिवर असेल बहुतेक, राईट? राव गाब्रियल, राव शिमोनचा शिवर आहे. एनिवे, लेट्स सी. शब्बात शब्बात बद्दल थोडंसं बोलूया आपण. शब्बातचा आपण भाऊ कसे मिशनर शब्बात कंप्लीट केले. आणि कव्वद शब्बात खूप इम्पॉर्टंट आहे. शब्दाचा ऑब्झर्वन्स माणसाने एव्हरी टाइम लक्ष दिलं पाहिजे. त्याच्या ऑब्झर्वन्समध्ये काय इम्प्रूव्हमेंट करू शकतोय, काय जास्त चांगलं करू शकतोय, कुठे तो बरोबर नाही पाळत, त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. आणि फार इम्पॉर्टंट आहे का तो खवोज शब्दात खवोज शब्दात त्याची काळजी घेईल. म्हणजे जेवढी ऑनर दिला पाहिजे शब्दातला, त्याचा त्यांनी सांभाळलं पाहिजे. तर एक छान स्टोरी ऐकली मी कवोच शब्दाबद्दल. आणि एक माणूस होता आणि तो इस्रायलला आला आणि त्याला बाबा सालीला भेटायचं होतं. ए, बाबा साली भेटणे इज अ बिग स्कूत. आणि त्याला ब्राखा पाहिजे होती, ब्राखा. त्याला त्यांच्याकडे बाबा सालीकडून ब्लेसिंग पाहिजे होती. तर अम, तर तो गेला बाबा सालीकडे आणि त्यांनी बोलला का मला ब्लेसिंग पाहिजे सगळ्या गोष्टींसाठी. पारणासा तोफा, हे ते 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 कुठला आले, आउट ऑफ इस्रायल आला होता तो. तर तो बाबासाहेबकडे गेला आणि बाबासाहेबांनी त्याला विचारलं, मला एक गोष्ट सांग, तू शुक्रवारी नमाजीवरून घरी जातो मग काय करतो? तो बोलतो, ऑफकोर्स मी घरी गेल्यानंतर शालोम अलेखेम बोलतो. ए आणि हे चालू करतो मी, सेदर शब्बात. शब्बातला आपण घरी गेल्यानंतर काय करतो? शालोम अलेखेम बोलतो. तो बोलते, नाही नाही, विचार करून सांग. ते नाही, मी घरी गेल्यानंतर शालोम अलेखेम बोलतो. पुन्हा बाबासाहेब त्यांना बोलले, बाहेर जा, 15 मिनिटं बस, विचार कर काय करतो. ठीक आहे, नंतर येऊन बोल मला. तो ते नाही, मी बोलतो ना तुम्हाला, मी यशत शालोम अलेखेम बोलतो आणि मग यशत खाईर बोलतो. तो बाबासाहेब त्याला बोलले, नाही नाही, तू 15 मिनिटं विचार करून सांग मला काय करतो. ठीक आहे, बाहेर जा, बस थोडा वेळ आणि बोल मला 15 मिनिटांनी तू काय करतो घरी गेल्यानंतर. रडलो सुनील. तर तर मग बरोबर आवाज येते, ओके फाईन. तर मग बाबासाहेबकडे आपण बोललो का, त्या माणसाला बोललं का, आठवण कर तू काय करतो शब्दातला घरी गेल्यानंतर शुक्रवारी काय करतो. तो आठवतो तो बोलतोय. बाबासाहेबकडे 15 मिनिटं बाहेर थांबल्यानंतर पण त्याला काय परत तेच बोलतोय तो. तर बाबासाहेब त्याला बोलले, असा कपड्यांना हात लावला, त्यांच्या जलबियाला हात लावून दाखवला त्याला आणि बोलला, काय करतो तू?
आणि तो बोलतो, נכון, मी घरी गेल्यानंतर पहिली गोष्ट आहे, मी माझे खूप गरमी असते, खूप गरम होतं आणि म्हणून माझा शब्बाचे कपडे चेंज करतो, नॉर्मल कपडे घालतो आणि मग बसतो. तर बाबासाहेब त्याला बोलले, ही मोठी चूक करतो तू. शब्बाचे कपडे चेंज नको करू, शब्बाचे कपडे घालून बस. किद्दूश करताना तू शब्बाचे कपड्यामध्ये केलं पाहिजेस. तुझ्यासोबत मलाखी शर्यत आहे तुझ्यासोबत. ए, तुझ्या संगत तुझ्यासोबत देवदूत आहेत आणि तू कपडे चेंज करतोच. तो ऑनर नाही आहे शब्दातला. समज तू बरोबर ऑनर देशील, तेव्हा तुला ब्राखा मिळेल, ए, तेव्हा तुला तेव्हा तुला ऑनर मिळेल. तेव्हा तुला ब्राखा येईल, तुला तेव्हा ब्राखोत मिळतील. तर मग त्याचा तसे आपण पण काळजी घेतली पाहिजे का, किद्दूश करताना, शब्बाची गोष्टी करताना शब्बाच्या कपड्यांमध्ये राहायला पाहिजे. ट्राय केलं पाहिजे पूर्ण दिवस शब्बाच्या कपड्यांमध्ये राहणे. ट्राय केलं पाहिजे पूर्ण दिवस शब्बाच्या कपड्यांमध्ये राहणे आणि जेवढं होईल तेवढं ऑनर द्यायला शब्बातला फार इम्पॉर्टंट आहे. तर एनिवे, विदाउट टेकिंग मोर टाईम, रावशिमोनचा आपण विल फिनिश द शिवर. जे पुरुष आहे जे पण गेमाराचा शिवर कंटिन्यू करतात बेखावत, पण आपण जे पण आता थांबतात शिवपासून, तर आपण लास्ट जी तफिला करतो एव्हरी टाइम ती करूया. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה, והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר, והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבאר שחת, שנאמר, ואתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה. לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So thanks a lot for learning together. שהקדוש ברוך הוא ימלא כל משעות ליבנו לטובה. Have a great day and Shabbat Shalom. וכל טוב. בכבוד רב שמעון. תודה רבה. תודה בשמחה רבה. רבה. בשמחה רבה. My pleasure. תודה רבה.